नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये जे उमेदवार निवडून आले त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. यामुळे पुढील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे विजयी झाले त्या यशाचं श्रेय एकाच व्यक्तीकडे जातं, ते म्हणजे पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. हे यश योगायोगाने आलेलं नाही, तर संघटनात्मक बांधणीचं आणि ठाम नेतृत्वाचं फलित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या शिस्तबद्ध पद्धतीने चालतो ती कार्यपद्धती अजितदादांची ओळख आहे. दुर्दैवाने हीच पद्धत पक्षातील इतर स्तरावर तितक्याच गांभीर्याने राबवली गेली असती तर आज पक्षाचा निकाल आणखी वरच्या क्रमांकावर दिसला असता. या महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय आहे आणि तो अजितदादांमुळेच आहे. मात्र वास्तव हेही आहे की पक्षांतर्गत नेतृत्वात कमतरता जाणवते. अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन तेंडुलकर, मास्टर ब्लास्टर. एकटाच माणूस सेंचुरी होईपर्यंत खेळत राहतो आणि बाकीचे खेळाडू तो खेळतोय म्हणून शांत बसतात. पण आता वेळ आली आहे संघ म्हणून खेळण्याची. अंतर्गत राजकारण, कुरघोड्या आणि स्वतःचीच पोळी भाजून घेण्याची वृत्ती पक्षाचं मोठं नुकसान करत आहे. पक्ष वाढवायचा असेल तर वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघटित महत्त्वाचं असलं पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी म्हटलंय. अरविंद बनसोडे, मुंबई रिपोर्टर न्यूज, मुंबई. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.